सतत माझ्या मनाला एकच गोष्ट टोचायची, व्हॉट इफ आय फेल? म्हणजे काय होईल मी जर अपयशी झाले तर? फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये, रिलेटिव्हजमध्ये मस्करी होईल. हिने एवढं ट्राय केलं आणि हिचं सिलेक्शनच नाही झालं वगैरे, वगैरे असं बोलतील. पण मनातून अजून एक आवाज यायचा, की व्हॉट इफ की तू ट्रायच नाही केलं. व्हॉट इफ इवन यू डिडंट ट्राय? म्हणजे काय होईल जर तू ट्रायच नाही केलं? ठीक आहे, ट्राय केलं, फेल झाली, ओके. पण तू ट्रायच नाही केलं तर तो रिग्रेट तू आयुष्यभर सहन करू शकशील का? हा क्वेश्चन सारखा माझ्या मनात यायचा. मला असं वाटायचं की ॲटलीस्ट मी ट्राय करावं. हां, ट्राय केलं आणि नाही झालं तर मी स्वतःला हे सांगू शकेल, की ॲटलीस्ट मी ट्राय केले. मी माझं 100% दिले. पण मी माझं 100% दिलंच नाही, तर मी कसं स्वतःला जस्टिफाय करेन? म्हणजे आपण जगाला कितीही खोटं बोलू शकतो, पण आपण स्वतःला खोटं नाही बोलू शकत. आणि आपल्याला माहिती असतं, की आपण आपलं 100% देतोय की नाही. जर आपण आपलं 100% नाही दिलं, तर तो रिग्रेट कायम राहील आणि त्यावेळेस वेळ पण निघून गेलेली असेल. म्हणून आपण आपलं 100% द्यायचं, बाकी सगळं नशिबावरती सोडून द्यायचं. हे एक ठरवलं. ठीक आहे. आता माझ्याकडून काय चुका झाल्या बरं? तर फर्स्ट थिंग, मी इंटरव्ह्यूला ट्राय नाही केलं. म्हणजे ज्यावेळेस आपण पास आउट होतो, ज्यावेळेस आपल्या हातात डिग्री पडते, त्यावेळेस आपल्या मनात भीती असते, ती म्हणजे कम्युनिकेशनची. आणि खूप सारे लोकं मराठी मीडियममधून आलेले असतात, हिंदी मीडियममधून आलेले असतात किंवा सेमीमधूनही असतील. तरीही त्यांच्या मनात कम्युनिकेशनची भीती असते. का? कारण आपली मातृभाषा ही मराठी असते आणि इंग्लिशमध्ये आपल्याला डे टू डे कन्व्हर्सेशन करायला खूप हार्ड जातं. आणि जेव्हा पण आपण इंटरव्ह्यूला जातो, त्यावेळेस कम्युनिकेशनमुळे आपण बॅकआउट घेतो किंवा तिथलं ग्रुप डिस्कशन हा राउंड बघूनच आपण मागे येतो. ज्यावेळेस तुम्ही पास आउट होता त्यावेळेस जास्तीत जास्त इंटरव्ह्यू द्या, जेणेकरून तुम्हाला नॉन-आय-टीचा जॉब जॉइन करायची गरजच पडणार नाही. जर तुम्ही फ्रेशर आहात, रिसेंटली पास आउट आहात, तर प्लीज तुम्ही जास्तीत जास्त इंटरव्ह्यू द्या. ठीक आहे, रिजेक्शन फेस करावं लागतील तर नो इश्यू, तुम्ही फेस करा. पण इंटरव्ह्यू देणं खूप जास्त गरजेचं आहे. सेकंड थिंग, की जर तुम्हाला कुठे फ्री किंवा पेड इंटर्नशिप भेटत असेल तर प्लीज जॉइन करा. त्यामधून तुमचं नॉलेज ग्रोथ व्हायला हेल्प होते आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. जर तुम्ही बॅक ऑफिसचा जॉब जॉइन केलेला असेल आणि इंटरव्ह्यूचं पण प्रिपरेशन करत असाल, म्हणजे आय-टीसाठी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असाल, तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही जर थोडा दिवस केलं, थोडे दिवस सोडलं, तर कंटिन्युटी राहणार नाही आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लो होईल. तुम्हाला हवे तसे रिझल्ट भेटणार नाही. नेक्स्ट चूक म्हणजे की आपण प्रिपेअर तर खूप करतो, पण आपण अप्लायच करत नाही. जर आपण अप्लाय नाही केलं तर आपल्याला अपॉर्च्युनिटी कशी भेटणार? तर एवढं लक्षात ठेवा, की जेव्हा पण तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करता, त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त अप्लाय करा. LinkedIn, नोकरी, जिथे पण जेवढे पण जॉब पोर्टल आहेत, तिथे तुम्ही अप्लाय करा. आणि लाईफमध्ये काश मी केलं असतं तर माझ्याकडून झालं असतं, ही सेंटेन्स बोलायची वेळ येऊ नये म्हणून प्लीज ज्या मी चुका केल्यात त्या तुम्ही करू नका. आणि माझं प्रिपरेशन करण्यामागचं एकच मोटिवेशन होतं, की मला माझी सॅलरी किंवा माझा जॉब प्रोफाईल सांगताना खरंच मनापासून खूप वाईट वाटायचं, की मी काय केले आणि मी कुठे आहे? ते मला अजिबात सांगायला आवडत नव्हतं. माझ्या लाईफमध्ये मला कुठलाच रिग्रेट ठेवायचा नव्हता. काश मी हे केलं असतं तर. मला कुठलाच ब्लेम गेम खेळायचा नव्हता, की माझी परिस्थिती नव्हती, माझी फायनान्शियल कंडिशन नव्हती किंवा मला मम्मी-पप्पांनी सपोर्ट नाही केला, माझ्या फ्रेंड्सनी सपोर्ट नाही केला, माझ्याकडे लॅपटॉप नव्हतं किंवा मी मराठी मीडियममधून आले वगैरे. ह्यापैकी कुठलाच ब्लेम गेम मला खेळायचा नव्हता. का? कारण करणारा कसंही करतो. एकदा मी कुठेतरी रीड केलं होतं, की जेव्हा पण तुम्ही कंपेअर कराल, ठीक आहे, म्हणजे तुमच्या स्वतःला, तुमच्या परिस्थितीला जेव्हा पण तुम्ही कंपेअर कराल, त्यावेळेस जो कोणी शिक्षणात, नॉलेजमध्ये, डिग्रीमध्ये तुमच्यापेक्षा वर असेल, तेव्हा तुम्ही तिथे कंपेअर करा, की यार मी का नाही, माझ्याकडे का नाही किंवा मी एवढं नॉलेजेबल का नाही आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमची परिस्थिती दिसेल, की अरे माझ्याकडे पैसे नाही आहे, मी खूप गरीब आहे, त्यावेळेस एक फुटपाथवरचं लेकरू असतं, त्याला राहायला जागा नसते, खायला अन्न नसतं, त्याकडे बघा आणि विचार करा, की यार त्यापेक्षा तर मी बेटरच आहे. ती लाईन माझ्या माइंडमध्ये पूर्णपणे छापली होती. तर ज्या वेळेस मला असं वाटायचं, की नाही माझी फायनान्शियल कंडिशन नाही, त्यावेळेस मी असा विचार करायचे, की त्या लोकांपेक्षा मी तर बेटरच आहे. आणि ज्यावेळेस मला वाटायचं, की मी काहीतरी आहे, त्यावेळेस मी बघायचे, की अरे नाही मला अजून खूप काही शिकण्याची गरज आहे. तर या गोष्टीने मला खूप जास्त हेल्प केली. तर तुम्ही पण नॉन आय-टीमधून आय-टीमध्ये किंवा बॅक ऑफिसमधून आय-टीमध्ये शिफ्ट व्हायचं ट्राय करत असाल, तर मी केलेल्या चुका तुम्ही करू नका. थँक यू.